आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं सुका जवल्याची रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सुका जवला आहे, टॅमॅटोचा प्युरी आहे, आपला मालवणी मसाला आहे, कोथिंबीर, गरम मसाला, कांदा, चवीनुसार मीठ। आता आपण जवल्याची कृती करत आहोत। त्यासाठी प्रथम जवल्याला थोडासा उग्र वास असल्या कारणाने तो वास जाण्यासाठी आपण थोड्या वेळ फ्राय पॅनमध्ये थोडंसं गरम करून घेऊया, तो वास निघून जातो। एक मिनिट झालंय, मी आता जवला परतून थोडासा घेतलेला आहे। तो आता आपण पातेल्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत। हा जवला बनवण्यासाठी पातेल्यात मी काढून घेते हा जवला। आता मी जवला धुवून घेतलेला आहे। त्यासाठी पुन्हा 2-3 कोकमाच्या फोडी घेतलेल्या आहेत। आता आपण जवला बनवण्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी थोडं तेल घ्यायचं आहे। ते थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। चांगले 1-2 मोठे कांदे बारीक करून हे करायचे। थोडी गुलाबी होईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायची, गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची। आता कांदा चांगला लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण आता मसाले घालू। थोडीशी 1 चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे मालवणी मसाला, तो पुन्हा छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडी कोथिंबीर पेरून घेत आहोत। मसाला आता छान परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी टाकत आहोत। ती पण छान परतून घ्यायची। 1 मिनिट त्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणून द्यायची। आता एकदम छान वाफ आलेली आहे। टॅमॅटो पण शिजलेला आहे पूर्ण। आता आपण जो जवला धुतलेला होता आणि कोकम हे सर्व एकत्र त्यामध्ये घालूया। छान परतून असं पूर्ण जवला मिक्स करून घेऊ। आणि पुन्हा 5 मिनिटासाठी हा जवला झाकण घालून ठेवूया। आता आपण पाहूया जवला शिजला आहे का। जवला छान प्रकारे शिजलेला आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालूया। मीठ घालून थोडं परतलं। त्यामुळे थोडीसं आपण ओल्या नारळाचा चव टाकूया। पुन्हा थोडा वेळ 1 मिनिट परतून घेऊया। आता पुन्हा एकदा थोडीशी वाफ ठेवून देत 1 मिनिटासाठी, म्हणून पुन्हा मी झाकण बंद करते। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेऊया। छान असं झालेलं आहे। गॅस मी बंद करते।
त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते.